Dear student, in the last lecture we have seen various activities. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी चित्रामधील विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना त्या ठिकाणी पाहिल्या आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये त्या ठिकाणी कार्य झालं आपण हे त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं आहे की कार्य जे आहे तर ते कार्य कशाला म्हणताना दिसतो तर वर्क इज सेट टू बी डन व्हेन ए फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तू जे आहे तर त्या एखाद्या वस्तूवर जर बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त केलं तर त्या वस्तूचं विस्थापन जर झालं तर त्या ठिकाणी कार्य घडून त्या ठिकाणी येतं असं आपण त्या ठिकाणी म्हटलं. त्याच्यानंतर असणारं जे काही वर्क जे आहे तर त्या वर्कच्या असणारा काही फॉर्म्युला आपण पाहिला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे पहा की कॅन यू रिकॉल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. थोडंसं त्या ठिकाणी आठवून पाहायला सांगितलं की व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल. पाहता या ठिकाणी आपल्याला विविध अशा प्रकारचे असणारे जे काही बल जे आहेत तर त्या बलांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं कोणती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. पाहता काय काय सांगता येईल की पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय सांगतोय मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते, गुरुत्वबल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचं दुसरं फोर्स आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. कोणतं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, बरोबर, म्हणजे विद्युत चुंबकीय बल. आणि तिसरं आपल्याला त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी सांगता येईल न्यूक्लिअर फोर्स. काय सांगता येईल, न्यूक्लिअर फोर्स म्हणजे केंद्रकीय बल. पाहत आता याच्यापैकी द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मुव्हिंग चार्ज, फोर्स बिटवीन द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. पाहता की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे कुठे असतो तर आपल्या लक्षात येतं नसतंय की द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वी आणि सूर्य किंवा पृथ्वीवर असणाऱ्या जे काही सर्वच्या सर्व वस्तू आपल्याला माहिती, एखादी वस्तू वर जर फेकली तर ती काय होतं नसते, खाली येतं नसते. म्हणजे ती वस्तू आणि पृथ्वी यांच्या दरम्यान त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कुठे असतो, द फोर्स बिटवीन टू मुव्हिंग चार्ज, गतिमान असणारे जे काही प्रभार जे आहेत तर त्या दोन गतिमान प्रभारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्या ठिकाणी आढळून येत नसतो. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फोर्स, केंद्रकीय बल. केंद्रकीय बल कुठे असतंय तर आठवीला आपण पाहिलंय की सेंटर जे आहे तर त्या सेंटरमध्ये काय असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन त्या ठिकाणी असतात, बरोबर. म्हणजे द फोर्स बिटवीन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम, म्हणजे असणारे जे काही प्रोटॉन असतील, न्यूट्रॉन असतील जे केंद्रकामध्ये त्या ठिकाणी असतात तर यांच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला केंद्रकीय बल जे आहे तर ते केंद्रकीय बल त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. पहा त्या ठिकाणी काय दिलेलं आहे की मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्प्लेस ए वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी along the surface of the table as shown in the figure 2.2. पाहता या ठिकाणी मीनाक्षी जी आहे तर त्या मीनाक्षीला काय करायचं आहे, एक लाकडी ठोकळा जो आहे तर तो लाकडी ठोकळा काय करायचा आहे, ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत विस्थापित त्या ठिकाणी करायचा आहे. पाहता याची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी दिली. पाहता या ठिकाणी मीनाक्षी जे आहे तर त्या मीनाक्षीला काय करायचंय, ए हे जे काय असणारं जे काही ठिकाण जे आहे तर त्या ए ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत काय करायचं आहे, तो ठोकळा जो आहे तर तो ठोकळा काय करायचा आहे तर त्याला त्या ठिकाणी विस्थापित त्या ठिकाणी करायचं, बरोबर. मग आता पुढे काय होतं नसते बा, पुढे काय दिलेलं आपल्याला
शी हॅड युज्ड फोर्स एफ फॉर द पर्पज. आणि याच्यासाठी म्हणजे तो असणारा जो काही लाकडी ठोकळा जो आहे तर तो लाकडी ठोकळा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी त्याला काय करावं लागतंय, एफ एवढं असणारं जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी खर्च करावं लागते. हॅज ऑल द एनर्जी सी स्पेंट बीन यूज टू प्रोड्यूस ॲक्सिलरेशन इन द ब्लॉक. पाहत म्हणजे एफ एवढं त्या ठिकाणी बल लावलं असता खर्च झालेली सर्व ऊर्जा त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरली गेली असेल का. बरोबर. आणि दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की विच फोर्स हॅव बीन ओव्हरकमिंग युजिंग दॅट एनर्जी. आता तिची काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. आता चित्र पहा, चित्रावरून आपल्याला काय काय सांगता येईल की आपल्या लक्षात येत नसते. काय सांगितलेले की तो असणारा जो काही ठोकळा जो आहे तर तो ठोकळा पहा, मी त्या ठिकाणी झूम करतो, आकृती झूम केली तर तुमच्या बरोबर त्या ठिकाणी लक्षात येईल. पाहत आता या ठिकाणी काय दिसतं आपल्याला की मीनाक्षी जी आहे तर त्या मीनाक्षीला ए हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आकृतीमध्ये बी हे ठिकाण आहे. तिला काय करायचंय, तो असताना जो काही ठोकळा जो आहे तर तो ठोकळा ए पासून बी पर्यंत त्या ठिकाणी आणायचा. आता ठोकळा ए पासून बी पर्यंत आणण्यासाठी तिला काय करावं लागतंय तर त्या असणारा जो काही ठोकळा जो आहे तर त्या ठोकळ्यावर एफ एवढं त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावलं. मग आता म्हणजे तो ठोकळा जो आहे तर त्या ठोकळ्यावर बल लावल्यामुळे त्या ठिकाणी त्वरण निर्माण करण्यासाठी ती असणारी जी ऊर्जा ती वापरली गेली का. तर आपल्याला सांगता येईल की तो ठोकळा जो आहे तर तो ठोकळा काय होता नसतो, तो असणारा जो काही टेबल जो आहे तर त्या टेबलवर त्या ठिकाणी घासला जातो. घासल्यामुळं तिने लावलेली जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं रूपांतर त्या ठिकाणी फ्रिक्शन फोर्स घर्षण बल जे आहे तर त्या घर्षण बलामध्ये सुद्धा तिचं ते लावलेली जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जेचं रूपांतर त्या ठिकाणी म्हणजे जेवढी त्या ठिकाणी बल लावलं तेवढी असणारी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी वापरली जात नाही. तर त्याच्यापैकी आपण पाहिले की ती ठोकळा जो आहे तर तो ठोकळा टेबलावर त्या ठिकाणी आपण घासत नेताना दिसतो. म्हणजे घर्षण बल जे आहे तर त्या घर्षण बलामध्ये सुद्धा लावण्यात येणारे जे काही बल जे आहे तर त्या बलाचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. आता ब्रॅकेटमध्ये काय दिलेले, यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे. पहा की यू हॅव लर्न्ड हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन ऑन ॲन ऑब्जेक्ट व्हेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डिरेक्शन ऑफ द ॲप्लाइड फोर्स. पाहत की वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत असताना झालेलं कार्य काढण्याची पद्धत तुम्ही शिकला आहात. पुढे बट इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डिरेक्शन ऑफ द ॲप्लाइड फोर्स हाऊ डू वी कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ द वर्क डन. परंतु त्या ठिकाणी वस्तूचं विस्थापन जर बलाच्या दिशेने जर नसेल तर तेव्हा झालेलं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी कसं काढता येईल ते आपल्याला पुढे पाहता येईल. येते त्याच्यानंतर पाहता पुढे ऑब्झर्व अँड डिस्कस. मागच्याच प्रश्न जो आहे तर त्या मागच्याच प्रश्नाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पाहत काय काय दिलेले की यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट्स डिपेक्टेड इन द पिक्चर बी अँड सी अभाव. पाहत त्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृत्यांमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे बी असणारं जे काही चित्र आणि सी असणारं जे काही चित्र हे चित्र नेमकं काय सांगतंय तर ते आपण त्या ठिकाणी पाहिलेले. पाहता काय सांगितलेले की बी असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या बी चित्रामध्ये काय होताना दिसतंय तर बी चित्राचा जर आपण विचार केला तर बी चित्रामध्ये काय दिलेले पहा की व्हेन ए चाइल्ड पुल्स ए टॉय विथ द हेल्प ऑफ द स्ट्रिंग द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. बी असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या बी चित्रामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसतं की लहान मूल त्या ठिकाणी दाखवलेले आणि ते लहान मूल गाडी खेळत असताना त्यानं दोरा त्याला त्या ठिकाणी बांधलेला आहे किंवा रस्सी त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि ती गाडी खेळत असताना त्यानं लावलेलं जे काही बल
आणि गाडीचं होणारं जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन एकाच दिशेनं त्या ठिकाणी असत नाही. सिमिलरली व्हेन ए लार्ज व्हेकल टोज ए स्मॉल वन द डिरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. सी आकृती जी आहे तर त्या सी आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते. काय लक्षात येतं नसते की मोठं वाहन जे आहे तर त्या मोठ्या वाहनानं लहान वाहनास काय केलेलं आहे ओढत घेऊन त्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहिलेलं असेल किंवा या ठिकाणी चित्रामध्ये दाखवू की मोठं वाहन काय करता नसते लहान वाहन जे आहे तर त्या लहान वाहनाला ओढत घेऊन जाताना तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. आता इथे सुद्धा आपल्याला लक्षात येतं नसते पहा की असं करत असताना काय सांगितले आहे तर त्या ठिकाणी लावण्यात येणारं जे काही बल आणि विस्थापन यांची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी नाही. इन बोथ दीज केसेस द डिरेक्शन ऑफ द फोर्स मेक्स एन अँगल विथ द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. काय सांगते की दोन चित्र आपण त्या ठिकाणी पाहिली. लहान मूल त्या ठिकाणी गाडी खेळताना दिसते त्यानं लावलेलं बल आणि गाडीचं होणारं जे काही विस्थापन जे आहे तर ते एकाच दिशेला त्या ठिकाणी असत नाही. दुसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतोय की मोठं असणारं जे काही वाहन जे आहे तर ते मोठं वाहन लहान वाहनाला त्या ठिकाणी ओढून घेऊन जाताना त्या ठिकाणी दिसते. यावेळी आपल्याला बल आणि विस्थापन यांची दिशा जी आहे तर ती सारखी त्या ठिकाणी नसते. म्हणजे विस्थापन जे आहे तर ते विस्थापनाच्या दिशेशी काही अंशातून कोण किंवा काही अंश कोणातून त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावलेलं गेलेलं असतं. आणि अशा वेळेला पहा पुढे काय सांगितलंय की लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. आणि अशा वेळेला कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी नेमकं कसं घडतं हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. बघ कसं काढता येईल की व्हेन ए चाइल्ड पुल्स ए टॉय कार्ट फोर्स अप्लाइड along the direction of the string while the car is pulled along the horizontal surface. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी पाहावे लागेल. आता काय सांगितले की काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की लहान मूल जे आहे तर ते लहान मूल काय करते खेळण्याची गाडी जी आहे तर ती खेळण्याची गाडी काय करते दोरीच्या दिशेनं त्या ठिकाणी ओढताना दिसते. बरोबर. तेव्हा बल जे आहे तर ते बल काय करते दोरीच्या दिशेनं म्हणजे पहा की लहान मूल खेळण्यातील गाडी काय करते दोरीच्या साह्याने ओढतं तेव्हा बल जे आहे तर ते बल कसं लागलंय दोरीच्या दिशेने त्या ठिकाणी लागलं. परंतु ती असणारी जी काही गाडी जी आहे तर ती गाडी मात्र काय होताना दिसते क्षितिज समांतर रेषेमध्ये त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी ओढली जाते. येते लक्षात. फोर्स जे आहे तर ते फोर्स असं त्या ठिकाणी लागलेलं आहे. परंतु ती गाडी जी आहे तर ती गाडी काही आपल्या लक्षात येत नसते की क्षितिज समांतर दिशेला त्या ठिकाणी ती असणारी जी काही गाडी जी आहे तर त्या गाडीचं विस्थापन त्या ठिकाणी होताना दिसते. आता पुढे काय सांगितलेलं आहे की इन दिस केस in order to calculate the amount of work done we have to convert the applied force into the force acting along the direction of the displacement. मग अशा वेळी आपल्याला काय करायचे कार्य काढण्यासाठी लावलेलं जे काही बल जे आहे तर त्या लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. बरोबर. पुढे आता की लेट एफ बी द अप्लाइड फोर्स अँड F1 बी इट्स कॉम्पोनंट इन द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. पण काय सांगितलेलं आहे या ठिकाणी खाली आपल्याला डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी दिलेले तिचा आपण त्या ठिकाणी विचार करू. पण की काय सांगितलेलं आहे की एफ जे आहे तर ते एफ प्रत्यक्ष लावलेलं बल त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे काही एफ जे आहे तर ते एफ काय आहे प्रत्यक्ष लावलेलं त्या म्हणजे दुरी त्या ठिकाणी. या ठिकाणी समजा ह्या पुणी काय धरली तर ती खेळण्यातली गाडी त्या ठिकाणी धरली. बरोबर. आणि या दिशेने काय केलेलं आपण दोरी जी आहे तर ती दोरी त्या ठिकाणी म्हणजे एफ जे आहे तर ते एफ त्या ठिकाणी प्रत्यक्ष लावलेलं बल आहे. बरोबर. आणि
F1 म्हणजे काय, ती गाडी जी आहे तर ती गाडी काय होताना असते, क्षितिज समांतर दिशेला त्या ठिकाणी पुढे जाताना असते. म्हणजे त्या ठिकाणी बा F1 जे आहे तर ते F1 काय आहे, F1 हे विस्थापन किंवा F1 हे विस्थापनाच्या दिशेनं असणारं जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी आहे. काय म्हटलंय की लेट F बी द अप्लाइड फोर्स अँड F1 बी इट्स कॉम्पोनंट्स इन द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. म्हणजे गाडी ज्या दिशेला त्या ठिकाणी विस्थापित होते तर त्या दिशेने आपण काय दाखवलेलं F1 त्या ठिकाणी झालं. लेट S बी द डिस्प्लेसमेंट आणि S जे आहे तर ती S काय, विस्थापन त्या ठिकाणी. द अमाऊंट ऑफ वर्क डन इज गिव्हन बाय. आणि म्हणून त्या ठिकाणी घडून येणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्याचं सूत्र आपण त्या ठिकाणी पाहिलेले पान नंबर 18 वर, की W इज इक्वल टू काय आहे, FS अशा प्रकारचं आपलं त्या ठिकाणी सूत्र आहे. म्हणजेच W इज इक्वल टू फोर्स किती लावलाय तर त्या ठिकाणी F1 या ठिकाणी लावलेलं आहे. जे W इज इक्वल टू F1S या सूत्रानं काय करू शकतो आपण, तर त्या ठिकाणी झालेलं जे काही कार्य जे आहे तर ते झालेलं कार्य त्या ठिकाणी काय करू शकतो, काढू शकतो. येते याच्यानंतर पुढे पाहता, द फोर्स F इज अप्लाइड इन द डिरेक्शन ऑफ द स्ट्रिंग. पाहता या ठिकाणी F हे जे काही बल लावले, ही जी आपली त्या ठिकाणी खेळण्यामधली असणारी जी काही गाडी जी आहे हिला या ठिकाणी दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे F हे जे काही आपण बल लावले तर ते F दोरीच्या म्हणजेच तर क्षितिज समांतर असणारी जी काही रेषा जी आहे पहा, या ठिकाणी ही क्षितिज समांतर रेषा त्या ठिकाणी असणार आहे. आणि या क्षितिज समांतर रेषेशी काय केलेलं आहे, काही अंशातून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, F एवढं असणारं जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावले. पाहिजे या ठिकाणी तेच आपल्याला सांगितलंय, द फोर्स F इज अप्लाइड इन द डिरेक्शन ऑफ द स्ट्रिंग दॅट इज ॲट ॲन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. म्हणजे F दोरीच्या दिशेनं म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशातून केलेले जे काही कोण जे आहे तर त्या काही अंशातून क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलेलं बल त्या ठिकाणी असणार. बरोबर. पुढे लेट थिटा बी द अँगल दॅट द स्ट्रिंग मेक्स विथ द हॉरिझॉन्टल. पुढे आपल्याला काय सांगितलेले की हा जो काही थिटा जो आहे हा थिटा काय आहे, तर थिटा जो आहे तर तो थिटा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतोय की असणारा हा जो काही स्ट्रिंग आणि असणारे जे काही हॉरिझॉन्टल असणारे जे काही त्या गाडीचं असणारे जे काही विस्थापन याच्या दरम्यानचा कोन जो आहे तर तो कोन किती दाखवलेला आहे, थिटा त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. बरोबर. पुढे व्हेन वी कॅल्क्युलेट द कॉम्पोनंट F1 आणि ज्या वेळेला आपल्याला किती विस्थापन पाहिजे F1 जे आहे तर ते काय दाखवलं आपण, तर त्या ठिकाणी विस्थापन दाखवलं. म्हणजे व्हेन वी कॅन डिटरमाइन द कॉम्पोनंट F1 of this force F which acts in the horizontal direction by means of the trigonometry. म्हणजे पहा F ह्या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा जो काही घटक जो आहे तर तो F1 आहे. आणि हा आपल्याला ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती जी आहे तर त्या त्रिकोणमितीच्या साह्यानं काय करायचंय तर आपल्याला त्या ठिकाणी तो दाखवायचा. पहा मॅथमध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिकलेला आहात ट्रिग्नोमेट्री. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये नीट त्या ठिकाणी लक्षात घ्या, समजा या ठिकाणी 90 डिग्री जर असेल तर त्या 90 डिग्रीचा समोरचा असणारं जे काही बाजू जी आहे तर ती असते तर त्या ठिकाणी हायपोटेनस त्या ठिकाणी असणार. बरोबर. हा त्या ठिकाणी मी काय म्हणतो, बेस त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे पाया म्हणणार. आणि हे काय असणार आहे, हाईट त्या ठिकाणी म्हणणार. बरोबर. मग आता त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कॉस थिटा हे गुणोत्तर काढायचे. पाहता मग आता कॉस थिटा गुणोत्तर आपल्याला काय असतं पहा, की कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन काय सांगितलेले हायपोटेनस. म्हणजेच त्या ठिकाणी आता काय सांगितलेले हायपोटेनस म्हणजे कोणालगतची बाजू. बरोबर.
म्हणजे या ठिकाणी ही कोणालगतची बाजू भागिले कर्ण, बरोबर. मग आता तुमच्या लक्षात आलं पहा. तर आता या ठिकाणी काय काय लिहायचं आपल्याला, तर हा त्या ठिकाणी मी पुन्हा शॉर्टकटमध्ये लिहितोय. हा आपला त्या ठिकाणी बेस आहे आणि हा काय आहे, हायपोटेनस आहे. या ठिकाणी सूत्र आपलं त्या ठिकाणी आहे पहा, कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. आता बेस किती आहे, तर आपला त्या ठिकाणी F1 त्या ठिकाणी, बरोबर. आणि हायपोटेनस किती आहे, तर या ठिकाणी आपण दाखवलेलं F, म्हणजेच त्या ठिकाणी कॉस थिटा जो आहे, बरोबर, कॉस थिटा बरोबर बेस किती आहे, म्हणजे कोणालगतची बाजू जी आहे तर ती आहे F1 आणि हायपोटेनस किती आहे, F तेवढा आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी Fची किंमत त्या ठिकाणी काढायची. तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात ठेवा, लिहिताना काय लिहिला पुणे, की कॉस थिटा इज इक्वल टू बेस. बेस किती आहे, तर त्या ठिकाणी F1 एवढा आहे आणि हायपोटेनस जो आहे तर तो हायपोटेनस F आहे. मग Fची किंमत काढायची, आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर F इज इक्वल टू काय आलं, F1 कॉस थिटा एवढी त्या ठिकाणी असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी आली, बरोबर. काय आली, F इज इक्वल टू F1 कॉस थिटा एवढी त्या ठिकाणी किंमत येताना दिसते. येते पाहता पुढे, दस द वर्क डन बाय F1 इज, आणि म्हणून त्या ठिकाणी पहा आता वर्क डन आपल्याला काढायचं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन इज इक्वल टू काय होतं फॉर्म्युला आपला, F1S अशा प्रकारचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे, बरोबर. पाहता हा जो फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपला या ठिकाणी आहे पहा, काय आहे की पहा या ठिकाणी काय होतं आहे नेमकं, हा फॉर्म्युला आपल्याकडं आहे की W इज इक्वल टू F1S, बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याकडं F1ची किंमत आली, म्हणजेच W इज इक्वल टू F1ची किंमत काय आली आपल्याकडं, तर F कॉस थिटा, बरोबर. अशा प्रकारची त्या ठिकाणी किंमत आली. आणि पुन्हा आपला काय आहे, S त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी W इज इक्वल टू F कॉस थिटा S, किंवा हेच आपण असं लिहू शकतो, W इज इक्वल टू F आणि S एकत्र लिहू शकतो, FS आणि पुढे काय लिहू शकतो, कॉस थिटा. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती त्याच्यामध्ये लिहू शकतो. येते आता अशा पद्धतीनं असणारा जो काही W इज इक्वल टू FS कॉस थिटा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, बरोबर. पाहता नंतर पुढे आपल्याला एक छोटंसं त्या ठिकाणी तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा काय दिलेला आहे की एंटर युअर कन्क्लुजन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ थिटा इन द फॉलोइंग टेबल. पाहता या ठिकाणी काय सांगितले की थिटाच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमतींसाठी नेमकं त्या ठिकाणी काय येईल तर ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. पाहत उदाहरणार्थ पहा, आता या ठिकाणी थिटा जो आहे पाहत या ठिकाणी हा जो काही फॉर्म्युला जो आहे, उदाहरणार्थ काय फॉर्म्युला आपला आला आहे की W इज इक्वल टू FS कॉस थिटा. आता कॉस थिटा किती टाकायचं आहे तर याच्यामध्ये 90 टाकला, म्हणजेच त्या ठिकाणी FS कॉस 90 आणि कॉस 90 जे आहे तर त्या कॉस 90ची किंमत किती आहे, 1 आहे, बरोबर. म्हणजे कॉस थिटा कॉस 0ची किंमत किती टाकली, 1, म्हणजेच काय आलं आपल्याला W इज इक्वल टू FS त्या ठिकाणी मिळालं. मग आता W इज इक्वल टू FS त्या ठिकाणी मिळालं, याचाच अर्थ काय, द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. काय आलं, द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह अँड मॅक्झिमम बिकॉज द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हॅव द सेम डिरेक्शन. काय फॉर्म्युला आला आपला त्या ठिकाणी की W इज इक्वल टू FS त्या ठिकाणी शिल्लक राहिलं, याचाच अर्थ त्या ठिकाणी असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी धन असेल आणि मॅक्झिमम असणारे, कारण बल आणि विस्थापन या दोघांची असणारे जे काही दिशा जी आहे तर ती दिशा कशी असणारे, सेम त्या ठिकाणी असणार आहे.
बरोबर. आता दुसरा आकडा पहा. दुसऱ्या आकड्यामध्ये पहा पुन्हा आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे W = FS कॉस थिटा. आता कॉस थिटा किती घ्यायचा आहे तर 90 त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजेच त्या ठिकाणी FS कॉस 90 डिग्री. आता या ठिकाणी पुढे पुन्हा FS कॉस 90ची किंमत किती असते 0. म्हणजे FS गुणिले कॉस 90ची किंमत 0. म्हणजेच त्या ठिकाणी FS × 0 किती आलं 0. म्हणजे वर्क डन किती झालं 0 त्या ठिकाणी. बरोबर. दुसऱ्या केसमध्ये थिटा जर त्या ठिकाणी 90 अंशाचा जर असेल तर कार्य 0 झालं. पाहता काय सांगितले इन दिस केस वर्क डन इज 0 बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द फोर्स. पाहता काय झाले की या ठिकाणी असणारं जे काही डिस्प्लेसमेंट, बरोबर, डिस्प्लेसमेंट आणि असणारं जे काही वर्क याच्यामध्ये जर 90 अंशाचा जर त्या ठिकाणी कोण जर असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी घडून येणारं कार्य जे आहे तर ते कार्य किती असतं तर 0 त्या ठिकाणी होतं नसतं. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर तर तिसऱ्या अँगलचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी पाहता. थिटा किती घ्यायचा आहे 180 त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजेच W = FS कॉस 180 त्या ठिकाणी घ्यायचं. किती घ्यायचं आहे 180 डिग्री. बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी FS × कॉस 180 म्हणजे थिटाची किंमत 180 असेल तर त्या ठिकाणी थिटा कॉस 180 किती आहे तर तो -1 आहे. म्हणजे कॉस 180ची किंमत त्या ठिकाणी -1 आहे. बरोबर. मग -1ने त्या ठिकाणी FSला गुणलं तर काय आलं गुणाकार त्या ठिकाणी -FS त्या ठिकाणी आला. म्हणजे W = काय मिळालं आपल्याला -FS त्या ठिकाणी मिळालं. आता याचा अर्थ काय पहा की इन दिस केस द वर्क डन इज निगेटिव्ह त्या ठिकाणी आलं. कार्य कसं आलं त्या ठिकाणी वजा चिन्ह आलं. म्हणजे कार्य जे आहे तर ते निगेटिव्ह आलं. आता कार्य निगेटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी काय आता नसते कार्य जे आहे तर ते निगेटिव्ह आहे आणि मिनिमम आहे. आणि आता मात्र काय होईल डिस्प्लेसमेंट इज इन द डिरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ द वर्क. तर या ठिकाणी कार्य जे आहे तर त्या कार्य आपलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह आलं तर त्यावेळेला आपण काय सांगितलं की दोघांच्या असणाऱ्या जे काही दिशा ज्या आहेत तर त्या दिशा कशी असणारे सेम असणारे आणि वर्क त्या ठिकाणी मॅक्झिमम असणार. इथे मात्र आपलं कार्य जे आहे तर ते कार्य आलं निगेटिव्ह त्या ठिकाणी आलं. निगेटिव्ह आलं म्हणजे त्या ठिकाणी वर्क जे आहे तर ते वर्क मिनिमम आलं. आणि या ठिकाणी फोर्स आणि असणारं जे काही वर्क या दोघांच्या असणाऱ्या ज्या काही दिशा ज्या आहेत तर त्या दिशा कशा असणार आहे एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी असते. येते एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.